दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जय धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिदं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बघा, दशक 6वा जो देवशोधन सुरू आहे, देवशोधन दशकामध्ये आपल्याला देवशोधन, देव बघितला, ब्रह्मपावन निरूपण, मायोद्भव निरूपण, ब्रह्मनिरूपण आणि माया ब्रह्म निरूपण, इतकं सगळं आपल्याला ह्या 5 समासांमध्ये ऐकायला मिळालं, मनन करायला मिळालं, चिंतन करायला मिळालं. माया ब्रह्म. आणि आता माया ब्रह्म निरूपण झाल्यानंतर समर्थ या ठिकाणी सृष्टिकथन हा समास घेत आहेत. सृष्टिकथन ब्रह्मपावन, मायोद्भव, ब्रह्मनिरूपण, म्हणजे विशिष्ट ब्रह्मनिरूपण झालं आहे. मग माया ब्रह्मनिरूपण पण काल आपलं संपलं आहे. आणि माया ब्रह्मनिरूपणानंतर हा सृष्टिकथनाचा भाग या ठिकाणी या समासामध्ये सुरू होतो आहे. आणि माया ब्रह्मामध्ये आपल्याला मायेचा आणि ब्रह्माचा संबंध सांगितला. आता ब्रह्म, जीव आणि माया हे सांगत असताना 3च गोष्टी या पूर्ण आपल्या ब्रह्मांडामध्ये दिसतात. 3च गोष्टी फक्त, माया ब्रह्म आणि जीव. हा त्रिकोण आपण जर लक्षात घेतला तर माया म्हणजे जी दिसते ती, माया ब्रह्म, आणि जीव हे मायेतलाच घटक आहे. पण आपण तो साक्षी भावानी बघतो, म्हणून त्या जीवामध्ये आपण अज्ञानी आणि ज्ञानी आणि ब्रह्मलीन हे सगळे सत्पुरुष त्या ठिकाणी येतात. अवतार घेतलेले देवसुद्धा, अवतार घेतलेले सगळे लोकसुद्धा त्या जीव या कॅटेगरीत येतात. मग ब्रह्म, जीव आणि मायामध्ये जीव वेगळा का? कारण आपण हे दोन्ही बघू शकतो, साक्षीभावाने समजू शकतो. समजलं तर ठीक, नाही समजलं तरी जिवंत जगतोच आहे ना.
त्याच्यामुळे माया आणि ब्रह्म या दोघांचा संबंध, माया आणि ब्रह्म या दोघांचा संबंध बघितला सृष्टिकथनामध्ये. आता मायेचं आहेपणाचं रूप मग तर आवडायला पाहिजे खरं तर सृष्टिकथनामध्ये मायेचं आहेपणाचं रूप. पण तिथे समर्थ थांबत नाहीत. आहेपणा आहे तर आपण मानतोच आहे ना, मी आहे, माझं आहे, ब्रह्मांड आहे, पृथ्वी आहे, जंगल आहे, सगळं आहे. आहेपणाचं रूप हे मायेचं आहे, मायेचं रूप. आणि दुसरं सृष्टिकथनामध्येच नाहीपणाचं रूपसुद्धा समजायला पाहिजे. आहेपणाचं रूप अस्ति भाती प्रिय ब्रह्म असं जे म्हणतात, अस्ति भाती आहे वाटतं आणि प्रिय म्हणजे प्रिय वाटणारं, अशा ह्या जे तीन गोष्टी आहेत त्या अलकाताई ऑडिओ बंद कराल. अस्ति आहेपणाचे गुण पण दाखवणार आहे. आता सृष्टिकथन म्हटल्यावर आहेपणाचा गुण तर असणारच आहे, जे आहे ते, आणि ज्यामध्ये आपली आवड पण आहे. माया आपल्याला आवडते, मायेतच आपण आहोत, त्यामुळे आहे गुण पण त्यांचे सांगणार. पण सृष्टिकथनामध्ये त्यासोबतच संबंध पुन्हा ब्रह्माला नाहीपणाने जाणणे, नाही ते दिसणे, ज्या गोष्टी आपल्याला नाही असं जाणवायला पाहिजे त्यासुद्धा गोष्टी सृष्टिकथनामध्ये सांगितल्या गेल्या आहे. म्हणजे आहे पण मायेचं आणि ब्रह्माचं नाही पण, या दोन्ही गोष्टी सृष्टिकथनामध्ये आपण त्याची सुरुवात असल्यामुळे या दोन गोष्टी स्पष्ट करते. आधी माया आणि ब्रह्म सांगितलं की ब्रह्म दिसत नाही आणि माया दिसते. जे काही सगळं दिसतं ते मायेचं स्वरूप आहे. ते स्वरूप सृष्टिकथनामध्ये असणे आहे पण. आता आहे पण वगैरे शब्द वापरले की आपल्याला कठीण वाटतं, पण प्रत्यक्षात आहे पण म्हणजे असणे आणि नाही पण म्हणजे नसणे, आणि नसणे म्हणजे ब्रह्म, पण ते नाही असं नाही हे शिकवण्यासाठी सृष्टिकथनामध्ये त्याचासुद्धा उपयोग केलेला आहे. नंतर माणसाचे दोनच वर्ग पडतात तसे विचार केला तर पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर दोनच वर्ग पडतात. एक म्हणजे जाणता आणि एक म्हणजे नेणता. आता जो जाणता आहे तो एक वर्ग म्हणजे अर्थातच, आता हे तर काही सांगायला नको. आता जाणणे म्हणजे काय जाणायचं आहे? मायेमध्ये तर कितीही जाणलं आपण तरी कमीच आहे, पूर्ण होणारच नाही आहे. मायेमध्ये जे काही जाणणार आहे, मायेमध्ये जो काही आनंद मिळणार आहे, मायेमध्ये जे काही सुख मिळणार आहे ते सगळं मर्यादितच आहे, कारण ते कधी ना कधी संपणार आहे. परिवर्तन हा मायेचा नियम आहे. त्यामुळे असणं, जाणणं आणि नेणणं याच्यामध्ये जाणणं कशाचं आहे? आता मग जो जाणतो तो आणि जो नाही जाणत तो, मग नेणतो आणि जाणतो असे दोन जर भाग असतील तर जाणणे म्हणजे ज्ञानी आणि नेणणं म्हणजे अज्ञानी नाही म्हटलं आहे त्यांनी. याच्यामध्ये अज्ञानी नाही, त्यांनी म्हटलं आहे की माया ज्ञानी. मायेचं ज्याला ज्ञान आहे तो सुद्धा उच्च वर्ग आहे. मायेचं ज्ञान असणं मायाज्ञानी आणि आत्मज्ञानी असे दोनच प्रकार सांगितले. हे समजण्यासाठी सृष्टिकथन समजून घेण्यासाठी असणे आणि नसणे, माया आहे आणि ब्रह्म नाही. मग पुरुषांचे सुद्धा म्हणजे जीवाचे सुद्धा दोन भाग आहे आणि तो आहे जाणते आणि नेणते. आता जाणते म्हणजे आत्मज्ञानी आणि नेणते म्हणजे मायाज्ञानी. आपण मायाज्ञानी तरी आहोत का हा प्रश्न आपण जर या ठिकाणी चिंतनाच्या दृष्टीने विचार केला, माया जाणतो का आपण प्रत्यक्षात? मायाज्ञानी म्हटलं आहे. मायेचे सुद्धा म्हणजे ती अविद्या नाही आहे, ती विद्याच आहे. पण त्याच्या पुढची जी विद्या आहे मायाज्ञानी म्हणजे ही माया आहे हे समजण्याला मायाज्ञानी म्हटलं आहे. आपल्याला ही माया आहे हे समजत नाही म्हणून आपण मायाज्ञानी सुद्धा नाही आहे, नेणतं सुद्धा नाही आहे. बरोबर आहे का? लक्षात येतो हा फरक? की आपल्याला वाटतं दिसतं म्हणून ते दिसलं म्हणून आपण मानलं तर तो मायाज्ञानी नाही. माया ही आहे, हे माया आहे हे जाणणारा तो नेणता आहे. मग त्या नेणत्यापर्यंत सुद्धा आपण गेलेलो नाही अजून. आणि दोनच प्रकारचे पुरुष आहेत म्हणतात. दोनच प्रकारचे म्हणजे जाणते आणि नेणते. जाणते कोण? तर ते ब्रह्मज्ञानी म्हणजे ते आत्मस्वरूपामध्ये लीन असतात ते एक, आणि दुसरेमध्ये मायाज्ञानी. मायाज्ञानीमध्ये अजूनपर्यंत आपण आलो नाही, येऊ शकतो. म्हणून मायाज्ञानी ही पुढची संज्ञा अशी की ज्याला ही माया आहे याचं ज्ञान आहे. प्रत्यक्षात आपण जर विचार केला तर आपल्याला ज्ञान ते नाही.
म्हणून आपण त्याला मायेला आपण त्याच्यामध्ये आनंद घेतो, त्यामध्ये रमतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? कारण खरी माया काय आहे आणि माया काय करते, मायेमुळे काय होतं, मायेमुळे कल्याण होतं का, हे समजत नसल्यामुळे आपण मायाज्ञानी नाही. जर कळलं माया काय आहे तर आपोआपच ब्रह्म समजेल ना. ब्रह्म समजण्यासाठी आधी माया समजणे आवश्यक आहे. एकदा का माया समजली, मग आतापर्यंत जर पटकन कोणी सांगितलं असतं की हे सगळं खोटं आहे तर पटत नाही. त्याची बुद्धीच तयार नव्हती आत्तापर्यंत. पण आता निदान बुद्धी तयार झाली की ही माया आहे. आता ही माया आहे असं जर जाणलं तर आपण मायाज्ञानी अशी संज्ञेपर्यंत जाऊ शकतो की ही माया आहे. मग ही माया आहे तर मायेची लक्षणं सांगितली की माया परिवर्तनशील आहे, माया शाश्वत नाही आहे. या सगळे त्याचे गुण सांगितले. ती शाश्वत सुख देऊ शकत नाही. कितीही पैसा कमवला, कितीही प्रसिद्धी झाली तरी ते शाश्वत सुख त्यातून मिळत नाही. हे कळल्यावर मग त्या मायेचं रूप कळतं की मायेमध्ये काय आहे. मायेमध्ये कितीही पुढे गेलं तरी आपण पुढे जाणार नाही. म्हणून आत्मज्ञानी आणि मायाज्ञानी मधला मायाज्ञानी हा जो घटक आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. किमान कळतं. आता हे कळलं कमीत कमी की यामध्ये सुख नाही आणि जे दिसतंय ते खरं नाही असं जरी कळलं तर ते मायाज्ञानी असं आपण म्हणू शकतो. मग आता हे ब्रह्माचा जो अनुभव आहे, आत्मज्ञानी कशाचा अनुभव घेतात? आत्मज्ञानी पुरुष ब्रह्माचा अनुभव घेतात. आता हे मानायला पाहिजे की नाही. ही जर माया आहे, हे जर शाश्वत सुख नाही आहे तर शाश्वत सुख आहे असं म्हणणारे ब्रह्मज्ञानी आहेत. मग ते काय जाणवतात? त्यांना ते काय जाणतात? ते साक्षात ब्रह्म जाणतात. तो आणि मी काही वेगळा नाही. एक तर भक्तरूपाने जाणतात, एक तर ज्ञानरूपाने जाणतात. ज्ञानरूपाने असं जाणतात की तू वेगळा आहे आणि तू सगळ्या सृष्टीचा करता आहे, मी तुझा दास आहे. मला हे कळलं आहे आता की माझी काही पात्रता नाही, तुझी बरोबरी करण्याची नाही आणि तुझ्या कृपेने माझं सगळं काही चालतं आहे असा म्हणणारा भक्तसुद्धा आत्मज्ञानीच आहे. कारण तो त्याला जाणतो, तत्त्वमसी त्याला जाणतो. मग तोही आत्मज्ञानी आहे. मग कशाला जाणलं त्यांनी? कशामुळे तो सुखी झाला? त्याला कळलं की भगवंत काय आहे, ईश्वर काय आहे, परमात्मा काय आणि ब्रह्म काय आहे हे त्याला कळलं. मग तो ज्ञानी असेल तर असा बोलेल आणि आत्मज्ञानी असेल तर ईश्वरात तू आणि मी एकच आहे असा म्हणणारा एक वर्ग आहे. पण ते दोघंही आत्मज्ञानीच आहेत. भक्तरूपानी असो का ज्ञानरूपानी असो का कर्मयोगानी असो, कोणत्याही योगानी जर त्यांनी जाणलं असेल की माझं जे कार्य आहे ते विशिष्ट आणि मोठं आहे, हे ज्यांनी जाणलं त्याला आत्मज्ञानी. मग आत्मज्ञानी लोक कशाचा अनुभव घेतात? प्रत्यक्षात अनुभव घेतात ब्रह्माचा. प्रत्यक्षात आनंद घेतात आत्मानंदाचा आणि प्रत्यक्षात त्यांचा कशाशीही संबंध नसलेल्या गोष्टीतून त्यांना तो आनंद मिळतो. तो साक्षात अनुभव ते घेतात. हे समर्थ वाक्य आहे. साक्षात अनुभव ते घेतात, त्यामुळे ते सुखी असतात, त्यामुळे ते निरपेक्ष असतात, त्यामुळे ते निर्विकार असतात. सगळ्या अवस्था ज्या काही निर्लेप, निर्विकार, अनंत, अमर्याद, असीम, ज्या काही मोठ्या ज्या उपाधी आहेत त्या सगळ्या ते अनुभव घेतात. प्रत्यक्षात ते आहे जीवच ना. प्रत्यक्षात ते जीवच आहेत. आपल्यासारखे सर्वसाधारण जीव, आपल्यासारखा जन्म झालेला आहे आणि तरीसुद्धा ते असीम अमर्यादाला जाणू शकतात. ते पकडू शकतात त्याला. मग म्हणतात ना, भगवंताला बांधलं कसं? प्रेमाच्या दोरीने बांधलं. प्रत्यक्षात त्या प्रेमाने बांधलं. यशोदेनी प्रेमाने परब्रह्माला बांधू शकते तसं बांधल्या गेले ते आणि त्यामुळे त्यांना त्याची कल्पना आली. उदाहरण आपण सांगितलं होतं समुद्राचं, की समुद्र बघायला गेलो, धडपड करत गेलो, या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा प्रयत्न केला, 5-6 महिने गेलो तरी प्रत्यक्ष इकडचं सुटतं तर तिकडचं धरलं जातं, तिकडचं धरलं तर इकडचं सुटलं जातं. हे जर आपले शारीरिक प्रयत्न कमी पडतात, पण तेच जर शरण गेलो त्याला तर त्याला आपोआपच आपल्या मनामध्ये त्याचे तरंग उठतात आणि आपल्याला त्याची व्याप्ती कळते. हा प्रकार हे ब्रह्मज्ञानी अनुभवतात की त्याची व्याप्ती काय आहे ते आपोआपच ते ब्रह्मज्ञानी. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव कशाचा घेतला त्यांनी? ब्रह्मज्ञानांनी अनुभव घेतला ब्रह्माचा. प्रत्यक्षात ब्रह्मज्ञांनी अनुभव घेतला शाश्वत सुखाचा. प्रत्यक्षात ब्रह्मज्ञानांनी अनुभव घेतला ब्रह्माचा आणि ईश्वराचा, परमेश्वराचा, सगळ्या लीलेचा, परमेश्वराच्या लीलेचा अनुभव घेतला त्यांनी. आणि मायाज्ञानींनी कशाचा अनुभव घेतला? मायेची प्रचिती घेतली. आता चांगली आणि वाईट मायेची प्रचिती घेतली ज्ञानी लोकांनी जर मायेची प्रचिती घेतली, प्रचिती घेतोच ना. सुख मिळालं म्हणजे मायेची प्रचिती, दुःख मिळालं तरी मायेची प्रचिती. माया काय फक्त सुखच देते का? नाही, कधी कधी दुःख देते, कधी कधी सुख देते. याचं सुद्धा कारण आपण बघितलं
आपापल्या प्रारब्धाप्रमाणे सुखदुःखाचा मेळ एकत्र येतो, तेव्हा माणसाचा आपल्याला जीव मिळतो, हा नरदेह मिळतो. प्रत्यक्षात मग बाकीच्या योनींकडे बघितलं तर त्यांचं दुःख आहे का सुख आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे आत्मप्रचितीचा प्रश्न नाही, ज्ञानप्रचितीचा प्रश्न नाही, आणि त्यातल्या त्यात मायाप्रचितीचा प्रश्न नाही. भोगायचं आणि मरून जायचं, आणि कदाचित चांगले पुण्य फळाला आले तर कधी काही मानवाच्या योनीला जन्माला यायचं. हा त्यांचा प्रकार आहे. आपल्या प्रकारामध्ये आपण प्रचिती घेतो. कोण नाही घेत प्रचिती? प्रत्येकजण सुखाची आणि दुःखाची प्रचिती घेतो, त्याला माया प्रचिती म्हटलं आहे. मग आता माया प्रचिती जर घेतली तर आपण जर बुद्धिवान आहे म्हणजे आपल्याला बुद्धी दिली आहे. इतर सगळ्या बुद्धीशी या ठिकाणी संबंध नाही. शिकलेले असो किंवा अडाणी असो, बहिणाबाईंच्या गाण्यांमधून आपल्याला समजतं की शिक्षण हा क्रायटेरियाच नाही आहे आत्मज्ञानासाठी. मन वढाया म्हणताना ती अशी म्हणते, ज्या अर्थी तिने आत्मप्रचिती घेतली आहे, तिने माया प्रचितीतून आत्मप्रचिती घेतली. मायेमध्ये गुंतत असताना सुख दुःखच्या हेलकाव्यावर जेव्हा त्या होत्या, तेव्हा त्यांना सुख आणि दुःख एका तराजूत ठेवलं, आणि दुसरीकडे त्यांनी विचार केला ह्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे, अशी बुद्धीची कल्पना त्यांनी केली. आणि मग त्यांना इकडचा भाग कळला, ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे ज्या ठिकाणी शाश्वत सुख आहे हे कळलं. असा हा 2 प्रकार आहे. आणि जीवनामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 2च प्रकारचे पुरुष असतात, 2च प्रकारचे जीव असतात. आता जीवच म्हणावं लागेल की नाही यांना. तर हे 2च प्रकारचे आहेत की जे जाणते आणि नेणते. नेणत्यांमध्ये सुद्धा आपली गणना होणार नाही जर आपण अशा प्रकारचा विचार केला नाही तर. म्हणून ते म्हणतात प्रसाद कोण आहेत त्यांचा ऑडिओ बंद करा. जे कोण म्हणतो आपण, काय म्हणत होते मी, शीतोष्ण सुख दुःखेषु. शीतोष्ण सुख दुःखेषु हे भगवंत जे गीतेमध्ये सांगतात त्याच्यासाठी सांगतात की सुख आणि दुःख हे सारखंच असतं. आपल्याला वाटतं ते सुख आहे, ते इतरांसाठी सुख नसतं. हा सुद्धा एक प्रकार आहे. जे माझ्यासाठी सुख आहे ते दुसऱ्यांसाठी सुख असेल असं नाही. जे माझ्यासाठी दुःख आहे ते इतरांसाठी दुःख नाही. आणि सुख आणि दुःख हे सापेक्ष आहे. सुख दुःख हे पक्क नाही आहे. ह्या गोष्टी जेव्हा सांगत असतात तेव्हा ज्ञानप्रचितीनी किंवा मायाज्ञानी काय करतात, या सगळ्यांचा एक साक्षीभावाने विचार करतात. मग तो साक्षीभावाने विचार केल्यावर जेव्हा ते शांत राहतात, जेव्हा ते सहन करतात, जेव्हा ते त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते इकडनं मायाज्ञानीमधून आधी मायाज्ञानी होतात. माया जाणली त्यांनी, मायेचे प्रकार जाणले, मायेचा त्रास आणि मायाचे सुख दोन्ही जाणलं, तरी त्याला शाश्वत सुख जेव्हा मिळत नाही तेव्हा मग तो थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो सद्गुरू कृपेने. म्हणजे 2च कॅटेगरी. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्या आत्म्याचं उन्नयन जर करायचं असेल तर दुसऱ्यामध्ये प्रवेश करणं, श्रेयस आणि प्रेयसामधलं जे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे त्या गोष्टींकडे तो आपोआप ओढला जातो, ती दुसरी. मग जेव्हा हा सांगण्याचा प्रयत्न करतात ना ब्रह्मज्ञानी, जर काही ब्रह्मज्ञानी आहेत जे आपल्या संबंधात येतात, ते ब्रह्मज्ञानी ज्यांनी त्यांना जाणलं आहे, मायेला जाणलं आहे, आणि त्यांना आता थोडंसं आपल्याला जर उठवायचं आहे तर ते आधार कशाचा देतात सुरुवातीला? मायेतूनच कोणत्या तरी गोष्टी घेतात. बघा, तुम्ही लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तुम्हाला सुख मिळालं का, असं मायेतूनच उचलून घेतात उदाहरणं. ते स्वतःची उदाहरणं सांगत नाहीत. कारण त्यांनी जर स्वतःची उदाहरणं सांगितली, समर्थ म्हणतात की जर त्यांनी स्वतःची उदाहरणं सांगितली तर हा अजिबात मानणार नाही. कारण त्याच्या लेव्हलवर आल्याशिवाय त्याला समजतच नाही. म्हणून मग ते म्हणतात, अच्छा तुला आत्मदेवाचं उदाहरण आहे ना एवढं. आत्मदेवानी जेव्हा मागितलं, किती त्या साधूनी सांगायचा प्रयत्न केला, अरे बाबा तुझ्यासमोर सर्वसिद्ध असलेला साधू उभा आहे, तुला जे पाहिजे ते तू मागू शकतो, पण मायेमध्ये गुंतलेला तो म्हणाला जीवनाचं सुख माझ्या मुलामध्ये आहे. हे त्याला पटलं आणि त्यांनी ते मागून घेतलं. झालं का त्याचं फलित पूर्ण झालं का त्याचं? पण जर त्याला असं म्हटलं असतं, बाबा किती समजावून सांगितलं की अरे याच्यात सुख नाही, पण बुद्धी अशी असते की ती ऐकत नाही. त्यांनी सांगूनसुद्धा यांनी ऐकलं नाही आणि मला मुलगाच पाहिजे म्हणे. मग शेवटी एवढं करून त्याला फळ दिलं आणि प्रत्यक्षात पूर्ण आपण आख्यान जर ऐकलं तर ते फळ त्याच्या बायकोनी खाल्लं नाही, त्याला मुलगा झाला नाही आणि नाही त्या व्याधींनी तो ग्रासला आणि त्याला शेवटी आपला जीव संपवावा लागला. हे सगळं त्याला सांगून पटलं का नाही? कारण त्याला त्याच्यातलं उदाहरण त्याला देता नाही आलं. म्हणजे मायेतूनच उचलून उदाहरणं द्यावे लागतात. मग त्याला जर सांगितलं असतं की इकडे बघा, याचा मुलगा बघा, त्याचा मुलगा बघा, असं करून सांगितलं असतं, पण साधूला ते जमलं नाही. साधू मायेमध्ये नसल्यामुळे त्यांनी ब्रह्माची उदाहरणं दिली. तो म्हणे मला ब्रह्माच्या उदाहरणामध्ये काही रस नाही.
मला ब्रह्म वगैरे नाही, मला सध्या मायेमध्ये माझा मुलगा आणि माझा संसार आणि मला माझा पुढचा वंश चालवणे हे एकच माझ्या डोक्यात गृहीत आहे. म्हणजे ते पुढचा जर त्यांनी प्रयत्न केला सांगायचा ब्रह्माचा, आपण सुरुवातीला सुद्धा म्हटलं की एकदम आपण म्हटलं जगत मिथ्या तर कुणी ऐकणार नाही. जसं ऐकून 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 त्या मनाची तयारी झाल्यावर व्यक्ती ऐकतो आणि आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. जर एखाद्या व्यक्ती ब्रह्मज्ञानीच्या समोर गेला ब्रह्मज्ञानाच्या, तर ब्रह्मज्ञानाने जर पटकन सांगितलं हे सगळं सोडून दे, तर तो सोडू शकत नाही, जसं आत्मदेवानी केलं आहे. मग ही सगळी भागवतातली उदाहरणं हेच सांगतात की आपण मायेमध्ये इतका अधीन असतो की पटकन ती गोष्ट ऐकत नाही. मग ब्रह्मज्ञानी कुठलं उचलतात उदाहरण उचलतात आपल्या संबंधातलं संसारातलंच उदाहरण, मायेतलंच उदाहरण उचलतात आणि त्या मायेमधून सांगतात की बाबा रे बघा, मुलं असून काय होतं, तुझ्याजवळ पैसा असून काय होतं, किती राजे होते ते निघून गेले, असं मायेतलं उदाहरण सांगतात. प्रत्यक्षामध्ये त्यांना ब्रह्माबद्दल बोलायचं असतं की ब्रह्म यापेक्षा वेगळं आहे. अरे मी शब्दच सांगू शकत नाही त्याच्याबद्दल, असं तुला सांगायचं आहे, पण तुला कसं समजेल म्हणून मायेचं उदाहरण घेतो. म्हणजे शेवटी ब्रह्मज्ञानीसुद्धा मायेवरती चर्चा करतात. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे समर्थ आहे. समर्थांनी तर संसार कसा असावा इथपासून सांगितलं आहे. त्याच्यामुळे ते ब्रह्मज्ञानी असूनसुद्धा उदाहरणं घेतात मायेतली. याचा अर्थ मायेला महत्त्व देत नाहीत ते, पण आपल्याला समजत नाही म्हणून मायेमधली उदाहरणं देत ते सांगतात. प्रत्यक्षामध्ये त्यांना काय सांगायचं असतं, प्रत्यक्षात मग तो कसा आनंद आहे, आत्मानंद कसा आहे हे त्यांना सांगायचं असतं, पण ते सांगू शकत नाही. कारण दोघांचे अनुभव अगदी पोल्स अपार्ट ज्याला म्हणतो, हा उत्तर ध्रुवावर आहे आणि तो दक्षिण ध्रुवावर आहे. आणि यावरून त्याला मध्ये आणायचं आधी आणि मध्ये स्थिर करायचं आणि नंतर उचलायचं, अशी त्यांची ती प्रक्रिया असते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचाच खरं तर गोंधळ होतो की कसं समजावून सांगू याला. म्हणजे सांगेपर्यंत मायेतले उदाहरण देत देत पुन्हा पुन्हा रडत ठेचकाळत तो व्यक्ती कसा बसा ऐकतो. या हजारातून एखादा ऐकला की तो तिकडे वळतो आणि मग तो दुसऱ्या कॅटेगरीत जातो ज्याला जाणतं म्हटलं आहे. बाकीचे नेणते. आपण बऱ्यापैकी नेणते असतो की बऱ्यापैकी समजलं आहे माया म्हणजे काय, पण प्रयत्न जाणत्यासाठी होत नाही, हा प्रश्न आहे सृष्टिकथनामध्ये. म्हणजे माया समजली, ब्रह्म समजला, प्रयत्न आता पौरुष प्रयत्न कोणते करायचे आहेत आता की आणखी वर जायचं आहे. मग हे सांगत असताना ब्रह्मज्ञानी कसे सांगतात, तर ब्रह्मज्ञानी आपला आधार घेतात, आपल्याच आधाराने समजावून सांगतात. असं हळूहळू अनुभव घेत कोणी तर असं पण म्हणतात की जेव्हापासून सद्गुरूंच्याकडे गेलो तिथपासून आमची संकटं अधिक वाढली. कारण इतकं चांगलं वागायला लागलो तरीसुद्धा संकटं वाढली. कारण परीक्षा वाढत जातात तेव्हा कुठे तुम्ही उंच उचलल्या जाता, अन्यथा उचलणे नाही. जितका बाण मागे खेचू तितकाच तो पुढे जाणार आहे, अन्यथा पुढे जाणे नाही. जर तिथल्या तिथेच मारायचं ठरवलं, त्याला क्लिनिकल ॲम्प्युटेशन म्हटलं. एखादी जखम झाली आणि वरवरच आपण तिचं मलमपट्टी केली तर ती जखम आतून पिकू शकते, तिचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा कट करायची पूर्ण आणि पूर्ण साफसफाई करून तिला पुन्हा जुळवायची, हा एकच पर्याय आहे. त्यामुळे पूर्ण कापल्याशिवाय वरवरची तयारी याला चालत नाही. पूर्ण आतून कापल्याशिवाय, म्हणून सद्गुरू तशी परीक्षा घेतात. कारण नेणतं व्हायचं असेल, नेणत्यातून आपल्याला जाणत्याकडे जायचं असेल तर फार मोठी कसोटी परीक्षा. जसं माणसाची इच्छा असेल तितक्या वरपर्यंत तो व्यक्ती जाऊ शकतो. हे उदाहरण सांगायचं आहे या सृष्टिकथनामध्ये. या सगळ्यांचा मिलाप होणार आहे. हे सगळं सांगत असताना त्यांना तळमळ खूप आहे. आता कसं झालं आहे, प्रत्यक्षामध्ये ज्ञान देऊन झालेल्यासारखं आहे. कारण ब्रह्म काय माया काय समजलं, इतकं समजलं आहे सगळ्यांना आता की खरंच हे खोटं आहे वगैरे, पण वर उचलत नाही जीवाचं, उन्नयन होत नाही तोपर्यंत हे सगळं पुन्हा पुन्हा साध्या शब्दात आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न समर्थ करतायत. आता बघा समास 6वा सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. श्रीराम. आता सृष्टीची सुरुवातच अशी केली त्यांनी. चतुश्लोकी भागवतामध्ये आपल्याला 1 तासाचं निरूपण यावरती झालेलं आहे. चतुश्लोकी भागवत तर सगळ्याचा पाया आहे. जे 2000 म्हणजे 10-12 वर्ष झाली चतुश्लोकी भागवत असा रोज नित्य पठणामध्ये आहे. त्या चतुश्लोकी भागवताचा असा परिणाम होतो की माणूस असा नितळ आणि शांत होतो. त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं ना. मग त्यांनी म्हटलं सृष्टीपूर्वी ब्रह्म होतं. हे कुठे माहीत होतं? सृष्टीपूर्वी ब्रह्म होतं वगैरे विचार कशाला करतोय माणूस. आता समर्थ या ठिकाणी सांगतायत की तुझ्या जन्माच्याच आधी नाही नुसतं,
सृष्टीच्या निर्मितीआधीसुद्धा ब्रह्म होतं. ह्याच्यावरती आता विश्वास ठेव, म्हणजे बुद्धी एकदम बदलवून टाक. आता फक्त दिसत होतं, जन्म झाला, इथपासून आपल्या चरित्राला सुरुवात झाली. स्वतःचं जे चरित्र सुरू झालं ते जन्मापासून, आपल्या पिढ्यांपासून, रामांपासून. असा विचार करून जो जीव आपल्या पद्धतीने जगणं सुरू करतो त्याला पहिला धक्का बसतो. तो म्हणतो या सगळ्या जन्माच्या आधी, या सगळ्या सृष्टीच्या आधी ब्रह्म होतं. मग ते ब्रह्म होतं आणि ब्रह्म साक्षात्कारच तो करायचा आहे. मग ब्रह्म होतं तिथपर्यंत पोचायचं आहे. सुरुवातच अशी झाली की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे आणि असतं. सृष्टीच्या निर्मितीच्या आधी ब्रह्म असतं, तिथे सृष्टी नसते. मग आपण काय? आपलं अस्तित्व शिकवत असताना हळूच आपल्याला ठोसा देत आहेत की काय स्वतःचा अहंकार करतो, काय अहम करतो. काही नव्हतं आधी फक्त ते होतं, ब्रह्म होतं. बस ह्याच्यावरती स्थिर हो. आधी ब्रह्म होतं, मग सृष्टीची निर्मिती झाली, मग सृष्टीमुळे आता सृष्टी दिसत असे. आता सृष्टी दिसते, ब्रह्म दिसेनासं झालं. एका ओळीतच किती सखोल चालले आहेत ते. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीचं नसे, तेव्हा ब्रह्माच्या वेळेस सृष्टी नव्हती. आता सृष्टी दिसत असे, आता सृष्टी दिसते, ते सत्य की मिथ्या? आता प्रश्न कसा पडला, गोंधळ कसा झाला माझ्या मनाचा, की सत्य आहे का मिथ्या आहे? सृष्टी सत्य का मिथ्या हा प्रश्न आपल्याला पडला आता, जेव्हा आपण मायाज्ञानी होतो तेव्हा. मायाज्ञानी जर असेल तेव्हा प्रश्न पडला. आणि हा प्रश्न विचारलाय शिष्यांनी समर्थांना. कल्याणाने प्रश्न विचारलाय की ते सत्य की मिथ्या. आता सांगा, ते सत्य का मिथ्या? सृष्टीनंतर दिसली हे त्यांनी सांगितल्यावर तो प्रश्न विचारतोय. गोंधळ मनाचा झाला, आणि गोंधळ मनाचा झाल्यानंतर सृष्टी नको का मनात यायला? आपला जर शोध घ्यायचा असेल तर आपण मागे नको का जायला? हे मागे जाणं म्हणजे शोध घेणं. मूळ बघतोय आपण, मग सृष्टी जर नव्हती आणि ब्रह्म होतं, ह्यावरती स्थिर व्हा. मग प्रश्न कोणता आला, सत्य आहे का मिथ्या आहे? मग सृष्टी सत्य का मिथ्या दिसते आहे, आम्ही अनुभवतो आहे, आमच्या पिढ्या अनुभवतो आहे. आणि आता तर आपण मानतो सुद्धा, रामकृष्ण अवतार झाला आणि दशावतार झाले. हे जर कसं बसं मनाने मानायला तयार केलं, आपलं मन आत्ता मानायला लागलं की अवतार झाले, कळायला लागल्यावर अवतार झाले मानल्यावर अवतार झाले म्हणता, तरी सृष्टी खोटी? किती मोठा प्रश्न आहे. अवतार झाले हजारो वर्षांपूर्वी आम्ही ऐकतोय. तो रामसेतू बघून आलो, ते रामेश्वर बघून आलो, हे सगळे अवतार बघितले, आमच्या पिढ्या आठवल्या, अगदी मोठमोठे ग्रंथ काढून पाहिले, आपले जुने लोक पाहिले. हे सगळं आहे. मग हे सगळं आहे तर मग नाही कसं? हो म्हणायचं का नाही म्हणायचं? समर्थ म्हणतात फक्त पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली ओवी, की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. एवढी गोष्ट जरी तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली तर तुम्ही मायाज्ञानीपासून आत्मज्ञानाकडे सुरुवात करू शकता. ब्रह्म असे, आधी ब्रह्म आहे. मग त्याचा संबंध पुढे बघू काय होतंय ते. आधी ते सांगतात आहे की ब्रह्म असे, मग ब्रह्म आहे, आणि एका वेळी दोन नाही राहू शकत. हा माझा विषय आहे बरं. समर्थ अजून काय बोलले मला माहिती नाही. एका वेळी दोन असणे आणि नसणे असू शकतं का? विरोधाभास असू शकतो, हे आहे आणि ते नाही, एकाच वेळी असू नाही शकत. म्हणजे एक काहीतरी आहे आणि एक काहीतरी नाही. मग त्यांनी सांगितलं सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. मग आता सृष्टीला आपोआपच दुसरा क्रम दिला. आपोआप त्यांनी काय सांगितलं सुरुवातीला, आणि आपण आता विश्वास ठेवायचं ठरवलं आहे. आपण जर विश्वास तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. तुलाच प्रार्थना केली आहे समर्था, तुम्हालाच प्रार्थना केली आहे, मला समजावून सांगा. प्रश्न फार मोठे पडलेत आम्हाला, आणि पडणं आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. मग ते सांगतात आहे विश्वास ठेवा आणि सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, ह्यावरती स्थिर राहा. पुढचे प्रश्न नंतर बघू. मग ब्रह्म जर होतं, ब्रह्म आहे पण, आणि ब्रह्म राहणारही आहे, जाणार मधली सृष्टी आहे. जय जय रघुवीर समर्थ. इथेच तर सगळं क्लिअर करतात ते. सगळी सृष्टीमधली जाणार आहे, इथेच अनुभव येत आहे. जर आपण नुसता मायाज्ञानी हा जरी प्रकार बघितला तर या ठिकाणी बाकी सगळं जाणार आहे पण ब्रह्म राहणार आहे, एवढा एक संकेत या सृष्टिकथनामध्ये दिला आहे. इथे ब्रह्मही नाही आणि मायाही नाही. सृष्टिकथनामध्ये सुरुवातीला सांगतात की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. आता पुढे चलतील हळूहळू ते, अर्थात
हा मधला जो भाग होता तो माझा सांगितला की दोन्ही एका वेळी राहू शकत नाही. मग दोन्ही एका वेळी राहू शकत नाही, आम्ही दोघांचाही विचार केला. आता भगवंतांनी त्या दिवशी सांगितलं, हृदय एकच का दिलं तुम्हाला? बुद्धी अनेक विचार करू शकते, एका बिंदूतून अनेक बिंदूंमध्ये ती प्रवेश करू शकते, पण हृदय एकच का दिलं? एक तर भगवंत राहील, नाही तर माया राहील. माया आणि भगवंत दोन्ही एका वेळी राहू शकत नाही. हे नाटकं माझ्यासमोर चालणार नाही. सरळ म्हणतात, हे नाटक मला चालणार नाही. एक तर मी किंवा माया. आणि मायेत जर राहिला तर पुनरपि जननम पुनरपि मरण. माझ्याजवळ आला मुक्ती. हे दोन स्पष्ट आहेत. आता माझ्याजवळ आला तर मुक्ती, आणि माझ्यापासून दूर गेला तर तुला पुन्हा पुन्हा तसं चालू दे जसं तुला चालवायचं. हे खरं तर शेवटचंच आहे. आता ही जी संधी आहे ती शेवटची आहे, पण नसेल घ्यायची तुला तर माझी काही हरकत नाही. एका वेळी दोन राहू शकत नाही. एकच हृदय दिलं आहे. एका हृदयामध्ये माझ्या रूपाने तू इतरांवर प्रेम करू शकतो, तेवढी संधी तुला दिली आहे. नातू झाला, नातवावर बाळकृष्णाप्रमाणे प्रेम. सून आली, लक्ष्मीप्रमाणे प्रेम. जावई आला, अगदी नारायणाप्रमाणे प्रेम. पण करायचं माझ्याच थ्रू. जे काही करायचं ते माझ्या थ्रू असं जर करत असशील तरच आणि तरच त्या हृदयामध्ये मी वसतो, नाही तर मी येणार नाही. मग त्यासाठी मग दोन गोष्टी करूच शकत नाहीत. दोन गोष्टी राहू शकत नाही. हे किती मोठं तत्त्व आपल्याला कळतं आहे आज. एका हृदयामध्ये नाटकबाजी चालणार नाही. कोणत्याही प्रकारचं ढोंग त्यांना चालणार नाही. तुम्ही सर्वज्ञ गोसावी. आता हा जो प्रश्न विचारला ते सत्य की मिथ्या, ह्या पहिल्या ओवीनंतर शिष्य म्हणतायत की तुम्ही सर्वज्ञ गोसावी. गोसावी म्हणजे अवधूत, दिगंबर, निर्विकार, निर्लेप आणि सगळे 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 अनाम, अरूप, असाक्ष, अलक्ष, अपार, अप्रत्यक्ष असे सगळे. गोसावी रूप म्हणजे सगळं. कोण? समर्थ. शिष्य कल्याण म्हणतोय तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सगळं जाणता. हे मानणं किती मोठी गोष्ट आहे. हे मानल्यावर सगळं आपोआप घडतं आहे. हे जर एकदा मानलं की तुम्ही सर्वज्ञ आहात, ब्रह्मापर्यंत जायची सध्या गरज नाही. आम्ही फक्त समर्थांना मानलं की तुम्ही सर्वज्ञ आहात, कठीण कठीण विषय सोपा होऊन जातो. मग त्यांनी म्हटलं तुम्ही सर्वज्ञ गोसावी. तुम्ही स्वतः जे माझ्यासमोर बसले आहे साक्षात रूपामध्ये. समर्थ आणि कल्याण बसले आहेत ना, कल्याण लिहून घेत आहेत, समर्थ बोलत आहेत. समर्थ बोलत असताना कल्याण म्हणतोय की सर्वज्ञ तुम्ही गोसावी. किती मोठी गोष्ट दिली आहे, मनापासून म्हणतायत. आणि मला सांगा काय की सत्य का मिथ्या, एवढंच मला सांगा. समर्थ असताना हा प्रश्न विचारणं खरं कल्याण नव्हते का? कल्याणांना काय माहिती नव्हतं? जसं योग वसिष्ठांमध्ये राम बसले आहेत समोर आणि वसिष्ठांना प्रश्न विचारतायत, काय त्यांना रामांना माहिती नाही आहे का? काय सगळं माहिती आहे. आपल्या अज्ञानी जीवाला जो कोणाला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे त्यासाठी हे प्रश्न आहेत. त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही सर्वज्ञ गोसावी. या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे मती. जशी कल्याणाची झाली तशी माझी झाली पाहिजे की तुम्ही सर्वज्ञ गोसावी. आता बाकी मी निश्चय केला मनाचा, माझ्या हृदयामध्ये काय असेल. मी जाणता का नेणता? मला जाणायचा का नेणायचा आहे? आता नेणल्यानंतर आता मी तो उडी मारली आणि तुम्हाला शरण आली. मला पुढचं काही माहीत नाही ज्ञान अजून. मी काय करणार, कुठे जाणार, कोणाला मानणार, काय करणार मला काही माहिती नाही. पण कल्याणाचे शब्द मनामध्ये बिंबले आणि कल्याणाने म्हटलं तुम्ही सर्वज्ञ गोसावी. तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही अनंत आहात, तुम्ही असीम आहात, तुम्ही अपरंपार आहात आणि तुम्ही सर्वोच्च आहात. आणि तुमच्यासारखा सर्वोच्च मान मला मिळावा ही माझी इच्छा, म्हणजे माझी शरणागती आहे तुम्हाला. आता सांगा. म्हणजे पूर्ण शरणागती झाल्यावर समर्थांना बोलतं करतायत. आणि समर्थांना तर तेच पाहिजे आहे. जिथे दोन्ही एकत्र येतात, अतिशय सत्शिष्य आणि सद्गुरू जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे काही घडतं ते जे मिलन आहे ते आत्म्यांचं मिलन कसं असेल? ते ब्रह्मज्ञानच देणार, दुसरं काय देणार? त्यांच्याजवळ काय आहे? ब्रह्मज्ञान. मग ब्रह्मज्ञान देण्यासाठी उत्सुक असलेले समर्थ किती खुश झाले असतील. प्रश्न विचारला सत्य का मिथ्या चालतोय. कोणताही प्रश्न मला विचार, सत्य का मिथ्या, तुला जे वाटलं ते प्रश्न विचार, पण मी सांगायला तयार आहे. आणि ह्यांनीच म्हटलं तुम्ही तर सांगायला उत्सुक आहातच, पण माझ्या दृष्टीने आता तुम्ही सर्वोत्तम आहात. आत्तापर्यंत मला वाटत नव्हतं, आज मला वाटतंय म्हणजे तळमळ आहे. आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून घ्यायची आणि नुसती मिळवायची नाही, तर आता मला तसं वागायचं. हे अनुभूतीपूर्ण वाक्य त्याचं आहे कल्याणाचं. माझी आशंका फेडावी. आता माझ्या मनात जर कोणता संशय आला तर तो फेडा. कारण तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्ही गोसावी आहात.
गोसावी या शब्दाची व्याख्या एवढी मोठी आहे की त्या व्याख्येमध्ये समर्थांना बसवलं आहे आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही असे आहात आणि माझ्या ज्या आशंका आहेत त्या फेडा. याचे कारण आपण जर विचार केला आज रात्री तर असं कळतं की खूप तळमळ लागली आहे कल्याणाला. आता तुम्ही इतकं सगळं सांगितलं ते ज्ञान पुरे झालं हो. ते सगळं ज्ञान आहे. हे माया, हे ब्रह्म, हे असं मी तसं असं ना जाणतं नेणतं सगळं सांगितलं आणि मी माझ्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता मला असं वाटतंय ह्याच्यावरची गोष्ट झाली आहे आता काहीतरी. तुम्ही अतिशय श्रेष्ठ आहात, तुम्ही गोसावी आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात आणि मुख्य म्हणजे प्रेमळ आहात. मी तुमचा शिष्य आहे, मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवा आणि माझ्या सगळ्या शंकांचं निरसन करा. ही वृत्ती या ठिकाणी स्पष्ट दाखवली आहे समर्थांनी. या वृत्तीच्या शिवाय ब्रह्मज्ञान किंवा जे काही त्यांना सांगायचं आहे. तर ब्रह्मज्ञान हा शब्द आपण वापरू शकत नाही, ते आपल्याला कुठे नेऊन ठेवणार आहे माहिती नाही. पण त्या परिस्थितीमध्ये समर्थांची अपेक्षा जशी होती तसा शिष्य पुढे नम्र झाला, नतमस्तक झाला. नुसता लिहून घेत होता आत्तापर्यंतचा हा प्रकार वेगळा. आता म्हणतोय असा प्रश्न आत्तापर्यंत आपण इतक्या मोठ्या 6 दशकांमध्ये दिसला का आपल्याला अशा पद्धतीचा? नाही दिसला. मायेत नाही दिसला, ब्रह्मात नाही दिसला, ब्रह्मनिरूपण नाही, मायोद्भवमध्ये नाही, कुठेच नाही. देवशोधनातही त्यांनी प्रश्न विचारला नाही. त्याला वाटतं चालतंय, समजताय सांगतायत ना, लिहून घेतो, कारण ते ज्ञान आहे. पण आता त्याला असं वाटायला लागलं नको, हे ज्ञान वगैरे नको, आता तुमची कृपा माझ्यावरती व्हावी. आणि अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वज्ञ गोसावी. माझी आशा या ठिकाणी समर्थांच्या पुढे नतमस्तक झालेला कल्याण आपल्याला स्पष्ट दिसतोय. ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. आणि तो जो वक्ता आहे समर्थ त्याला ते श्रोता असा विनवणी करतोय. आत्तापर्यंतच्या दशकामध्ये विनवणीचा सूर नव्हता, शिष्यत्व होतं. तुम्ही सांगताय ते लिहून घेतोय, मला आवडतंय लिहायला, तुम्ही जे सांगताय ते मी फास्टमध्ये लिहून घेतोय. मनन चिंतन वगैरे फार करत नाही, कारण मला लिखाणाचं काम आहे, मी लिखाण. आता असं वाटायला लागलं इतकं ऐकल्यानंतर आता विनवणी करतो समर्था आणि माझ्या सगळ्या आशंका तुम्ही फेडा. किती महत्त्वाचा समास आहे. सगळं महत्त्वाचंच आहे. जिथे थांबू तिथे थांबू शकतो, जिथून सुरुवात करायची तिथे करू शकतो, संपवायचं म्हटलं तर संपवू शकतो, अशी अवस्था आहे आता. नाही दिलं तरी चालेल, दिलं तरी चालेल, या ठिकाणी स्थिरता आली पाहिजे मनाची. म्हणून विनवणी आहे. तशीच विनवणी आपल्या मनामध्ये आपण करायची आहे. आपण जेव्हा करू अशा प्रकारची विनवणी समर्थ साक्षात येऊन आपल्याला ज्ञान देण्यास आतुर आहेत. ही निश्चिती या ठिकाणी गुरुशिष्य संवादामध्ये आहे. समर्थ सर्वोत्तम शिष्य आणि सर्वोत्तम गुरु या ठिकाणी दोघांचा संवाद आणि शिष्याची तळमळ आणि सर्वज्ञ गोसावी सद्गुरू समोर असताना ह्याची तळमळ काय अवस्था असेल दोघांची, हा पुन्हा एक आपल्या मननाचा, चिंतनाचा आणि निजध्यासनाचा विषय आहे. पुढे ज्ञानाची गरज नाही. काय ज्ञान देणार आहे ते माहिती नाही. सध्याची स्थिती अनुभवा. दोघंही ब्रह्मज्ञानात लीन असणार आहेत, दोघंही, देणारा आणि घेणारा. आता ऐका प्रत्युत्तर. आता ऐका. 10 मिनिटाचा स्पॅन गेला मध्ये. विचार करतायत, त्यांना भरून आलाय, आपल्याला सांगता येत आहे, शिष्याला भरून आलंय. आता काय कळत आहे, काय देतात ज्ञान. ज्ञानापेक्षा सद्गुरू अगदी मनापासून, बेंबीच्या देठापासून जे काही त्यांच्याजवळ आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न करतायत. कारण जे आहे ते सर्वोत्तमाचं ज्ञान शिष्याला देण्याचा प्रयत्न चालला आहे. आता ऐका प्रत्युत्तर. आता तुम्ही प्रत्युत्तर ऐका. कथेसी व्हावे तत्पर. आता जी मी कथा सांगणार आहे त्याच्यासाठी तत्पर व्हा. आता हे सांगायची गरज आहे, तो इतका व्याकुळ आहे. असा तो व्याकुळ असलेला संवाद कितीतरी लोकांनी, आपण सुद्धा कितीतरी वेळा याच्यावरनं पारायणं केली असतील. 10 वेळा गाड्या गेल्या असतील आपल्या मनाच्या. इतकी वेळा पारायणं झाली आहेत लोकांची याच्यावर. 10 वेळा 15 वेळा आमची तर इतकी पारायणं. कोण कुठे थांबतंय? कुठे थांबत नाही. थांबल्यामुळे ब्रह्मज्ञान जे शिष्याला घ्यायला पाहिजे, जे सद्गुरूंना द्यायला पाहिजे ते होऊ शकत नाही. ती स्थितीच येऊ शकत नाही. त्याच्यामुळे एकदाच करायचं, पण असं करायचं की पुन्हा करायची गरज पडली नाही पाहिजे. अशा पद्धतीची समर्थांना प्रार्थना केल्यानंतर समर्थांची आतुरता शिगेला आणि शिष्याची आतुरता शिगेला. दोन्ही शिगेला असताना जो ब्रह्मानंद त्यांना मिळणार आहे त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं हे वाङ्मय आहे. कथेसी व्हावे तत्पर वक्ता, सर्वज्ञ उदार बोलता झाला श्रीराम. असा हा जो वक्ता आहे तो सर्वज्ञ, असा उदार अंतःकरणाचा. अरे आम्ही उदार असलोही ताबडतोब मायेचा पगडा येतो. उदार आहे पण घ्यायला कोणी तयार नाही आहे.
घ्यायला जर कोणी तयार नाही तर उदारता काय कामाची. सत्पात्री दान असावं म्हणतात. रामकृष्ण परमहंस जेव्हा विवेकानंद दिसले ते धावत सुटले. गाय जशी लेकराकडे धावत सुटते, जसं आपलं प्रारब्ध आपल्या मागे येतं. ह्या सगळे कसे आकर्षणाचे सिद्धांत आहेत. आपलं प्रारब्ध जसं आपल्या मागे येतं तसे शिष्य दिसल्यावर गुरुसुद्धा धावत सुटतात. आणि तशा प्रकारची आता सर्वज्ञ असलेला हा जो वक्ता आहे, हा जो सर्वज्ञ श्रोता आहे, तो उदार झाला. आता इतका उदार झाला आणि बोलता झाला. आता बोलायला सुरुवात केली. आता खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच पुढच्या ज्ञानाची गरज आहे का, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. करणार आहे आपण ते दिवस. आपल्याला जोपर्यंत आपल्याला हे समाज संपत नाही तोपर्यंत हे असं चालणारच आहे. पण खरंच काही गरज राहिलेली नाही. नकोच आहे काही आता. कशाच्या पार आहे आपण आता, की मला काही नको, फक्त समर्थांची कृपा असली म्हणजे झालं. पण थोडं ज्ञानोत्तर भक्ती जी असते, ज्ञानाने जी भक्ती मिळते, किंवा ते जे ऐकत असताना जे श्रवण भक्तीतून जे आपल्याला ज्ञान किंवा प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न होतं, ते आवश्यक आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे समर्थांवर. समर्थ जे सांगतील ते ज्ञान त्यांनी आधीच दिलं आहे असं गृहीत धरून आपणही ऐकायला सुरुवात करायची. कळो न कळो. एक जण मध्ये देगलूरकर महाराज, जे चैतन्य सत्संग मंडळ यांचं आहे, ते देगलूरकर महाराजांचे जे शिष्य, ते मला एकदा आम्हाला फोन आला आणि ते काय म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचा. तर मी म्हटलं हो, खरंच ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, पण ज्ञानेश्वरी वाचत असताना खरंच कळत नाही हो काही. हे कसं साधं मराठी आहे, ते मराठीसुद्धा कळत नाही ना. असं म्हटलं तर ते काय म्हणे, नाही कळलं तरी चालेल, रोज 10 मिनटं वाचत चला, आपोआप कळेल म्हणे. असे हे लोक आहेत सगळे. तुमची इच्छा होऊ द्या, आपोआप कळतं म्हणे ते. मग नाही कळत तरी मराठी नाही कळत, जुने कळत नाही, त्यांची जी उदाहरणं आहेत ती कळत नाहीत. आम्हाला दासबोधाचंही असंच वाटत होतं, काय कळणार आहे आपल्याला ज्ञान आणि ब्रह्म आणि निरूपण काय आणि काय. प्रत्यक्षामध्ये बोलतोय, त्याच्यावर चर्चा करतोय आणि अनुभव पण घेतोय, आनंद पण घेतोय. होत असतं, आपोआप होत असतं. हे जे मोठे लोक बोलतात ते आपोआप होत असतं. आपोआप होऊ द्यावं. जी वेळ आली की आपोआप सगळं होतं. मग ते उदार झालेला जो वक्ता आहे, उदार झालेला वक्ता, त्याच्याजवळ असलेलं ज्ञान किती स्फुरण आलं असेल त्याला, आणि काय बोलू आणि कसं नको, असा तो बोलायला त्यांनी सुरुवात केली. जीवभूत सनातनः, पहिलंच वाक्य सांगितलं, जीवभूत सनातनः. तेच आपण गीतेमध्ये वाचतो. जीवभूत सनातनः, आपला हा जो जीव आहे तो सनातन आहे. आणि मला आता समजतं की आता जन्म झाला आपला, 50 वर्ष झाले. इथेच तर प्रश्न मिटला त्याचा. आपल्याला जे वाटत होतं, समर्थांवर विश्वास ठेवल्याशिवाय नाही पटत. हा विश्वासाचा भाग आहे. त्यांच्यावर जर विश्वास ठेवला, ताबडतोब पटलं. जीवभूत सनातन, मी जीव आहे ना, हे तर मला माहिती आहे, आणि मी सनातन आहे म्हणतात. मग याच्यावरती विश्वास ठेवला श्रोत्यांनी. मग जीवभूत सनातन, आणि पहिली श्रुती आहे, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, जीवभूत सनातन. म्हणजे जीव आणि ब्रह्म सोबतच आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे. मग जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीसा आले. ही जी सृष्टी निर्माण झाली ती सत्य आहे. सत्य काय आहे, कारण हे जे आहे ना हे सत्य आहे. मग त्यांनी मिथ्या कुठे म्हटलं याला, की जीवभूत सनातन, पूर्वीपासून म्हणजे सनातन आहे आपला जीव. सृष्टीची निर्मिती झाली, हे सगळं सनातन अनादी कालापासून सुरू आहे आणि आपल्याला हे माहिती आहे. मग त्यांनी असत्य म्हटलेलं नाही, सृष्टीला असत्य म्हटलं नाही. पण जीवभूत आपला हा जो जीव आहे तो जीव सनातन आहे. यदृष्टम तदृष्टम येणं वाक्यसृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. जे दिसतं ते असतं, असं जे वाटतं ते मिथ्या समजावं. वाक्यसृष्टी मिथ्यापणे, हे जे दिसतं तेवढंच आहे असं वाटणं म्हणजे हे मिथ्या आहे. जीव सनातन आहे, ब्रह्म सनातन आहे, सृष्टीची निर्मिती नंतर झालेली आहे. म्हणजे जे दिसतं आहे ते मिथ्या असू शकतं, पण जे आधीपासून आहे आणि जीवही सनातन आहे, या दोन्ही गोष्टींचा संबंध सनातन आहे, ते बाकी सत्य आहे. जेवढं दिसतं तेवढंच फक्त आहे हे मिथ्या आहे. जेवढं दिसतं तेवढं आहे असं बुद्धीला जे वाटतं तेवढं फक्त खोटं आहे. तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे, आज होतं उद्या राहणार नाही. पण जीव आणि ब्रह्म सनातन आहे. यदृष्टम तदृष्टम येणं वाक्यसृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणी निवडावे. निवड कर आता.
आता निवड कर, सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे तू निवड कर. मी तुला सांगत जातो हळूहळू सांगत जातो. तू निवड कर की काय कशाची निवड तुला करायची ती कर. सत्य म्हणो तरी नासे. आता तू म्हटलं हे सत्य आहे म्हटलं. आता मायेतून उत्तर देता येते समर्थ. जर तू सत्य म्हटलं पण नाचतं कसं मग? जर सत्य आहे तर ते मिटायला नको. जर सत्य आहे तर ते नासायला नको. ते खराब व्हायला नको. ते परिवर्तन व्हायला नको. ते संपायला नको. मग प्रत्यक्षात संपली. आपलं घर गेलं, आपली आई गेली, आपण जाऊ, आपले आजोबा गेले, हे सगळं गेलं कसं? जर सत्य आहे तर. सत्य आहे तर टिकायला पाहिजे. नाही, मिथ्या म्हणतो तरी दिसे. आणि जर मिथ्या म्हटलं तर दिसतंय डोळ्यांनी. कारण आपला जन्म आहे 50-55 वर्षाचा जो आहे तो, त्यामुळे त्याला ते दिसतंय, ते वाटतंय, मग मिथ्या वाटे. आता जैसे आहे तैसे बोली जाईल. आता जसं आहे ना तसं बोलतो. जसं आहे तसं बोलतो. दिसतंय ते खरं पण आहे ना. आपण हेच तर प्रश्न विचारले सुरुवातीला. आपण असंच म्हटलं की दिसतंय तर खोटं कसं आणि दिसत नाही ते खरं कसं, याचं उत्तर द्या. दिसत नसताना अरे त्याचं जर त्यांनी सांगितलं जे दिसत नाही तरीसुद्धा एखादा जीव आनंदी होत असेल तर ते असण्याचं ते सिद्धता आहे. इथेच प्रत्यक्षात सुख असून सुद्धा आपण सुखी राहू शकत नाही. प्रत्यक्षात सुख असून आपण टिकाऊ सुख घेऊ शकत नाही, भोगू शकत नाही. काश्मीरला जाण्याची इच्छा केली, काश्मीरला गेलो, इतके प्रयत्न केले, 50,000 जमवले, किती कष्टाने पैसे जमवले, फ्लाईटची तिकीटं काढली, काश्मीरला गेलो. आणि काश्मीरला गेल्यानंतर 1, 2, 3 दिवसानंतर जर तुम्हाला सांगितलं वर्षभरही तिथेच राहा, तुम्हाला आता अशी संधी आहे की वर्षभर तुम्ही काश्मीरला राहा, तर काश्मीरला राहून ते पहिल्या दिवशीचं सुख नाही ना. मग असं वाटतं जाऊ दे, आपला भारत आपल्या देशातच बरं आहे, आपल्या पुण्यालाच बरं आहे. असं का वाटावं? हीच अवस्था ते कृपालूजी महाराज म्हणाले की सुरुवातीला स्वर्गस्थ म्हणायचे, वैकुंठ आपले स्वर्गवासी. स्वर्गात जाऊन किती सुख आहे? स्वर्गामध्ये सतत सुख आहे, सतत सुख आहे. जेव्हा म्हटलं तेव्हा ते इतकं सुंदर उदाहरण द्यायचे की जेव्हा म्हटलं तेव्हा त्या नर्तकी येणार, तुम्हाला पेय देणार, त्या नृत्य करणार आणि मग तुम्ही थोड्या वेळ झोपले, आराम केले की पुन्हा उठणार, मग पुन्हा सुंदर सुंदर फुलांचे बगीचे, मग पुन्हा ते नृत्य. हे सगळं अतिशय उत्तम चालू आहे स्वर्गामध्ये. तरी स्वर्गातले लोक पृथ्वीवर का बघतात? कारण सतत सतत सुखाने कंटाळा येतो. सतत सतत जर सुख असेल तर कंटाळा येतो. मग ते टिकत नाही ना. मग टिकलं का ते सुख? मग जर का टिकत नाही ते? मग जर काश्मीरमध्ये सुख आहे, जर फ्लाईटमध्ये सुख आहे, जर सोन्यामध्ये सुख आहे, तर टिकलं का? मग आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच सोन्याकडे बघून तितका आनंद होत नाही. कशाला? आपण नातवामध्ये सुख आहे म्हणतो, मुलामध्ये सुख आहे म्हणतो, आणखी याच्यामध्ये सुख आहे. पहिल्या दिवशीचा जो आनंद आहे तो शेवटच्या 10 दिवसानंतर तितका राहत नाही. होऊन जातं सवय आपल्याला की तो मुलगा झाला आहे आणि तो 10 दिवसाचा झाला आहे, हळूहळू वाढतो आहे. पण त्यामध्ये जे पहिल्या दिवशीचं सुख आहे ते राहत नाही. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा अर्थशास्त्राचा नियम आहे. हा जो नियम प्रत्येक सृष्टीला आहे, सृष्टीला हा नियम आहे. त्यामुळे हे टिकत नाही ना रे बाबा. मग सत्य मिथ्या असे कोणी निवडावे? आता निवड. आणि आपण सत्याचा अंश आहोत, आपण आनंदाचा अंश आहोत. आपण प्रत्यक्षामध्ये आनंदाचा आहे. कृष्णाला त्रास झाला तरीसुद्धा, जन्म त्रासात झाला तरीसुद्धा ते आनंदरूप असल्यामुळे त्यांनी त्यांचा आनंद कधी डळमळू दिला नाही. हे कृष्णाचं उदाहरण आहे. संतांचं तसंच आहे, फक्त ते दाखवत नाही. कृष्णासारख्या लीला करत नाहीत ते. कृष्णाने ज्या लीला केल्या त्या लीलेमध्ये जे आपण अडकतो तितकं आपण अडकत संतांमध्ये नाही. कारण संतान इतक्या लीला करत नाही जेवढ्या कृष्णाने केल्या. प्रत्यक्षात तेच ज्ञान आहे जे संतांजवळ आहे, तेच कृष्णाजवळ आहे, तेच रामाजवळ आहे. राम धीर गंभीर, इतके धीर गंभीर की त्यांची ही लीला वाटतच नाही. असं वाटतं नरासारखा जगतो आहे, नरासारखा वागतो आहे, नरासारखे कर्तव्य करतो आहे, हे वाटणं आहे. प्रत्यक्षात ते तिन्ही एकच रूप आहे. सगळे एकसारखे आहेत. त्यांना या समाजाचा, त्यांना या कुटुंबाचा, त्यांना कशाचाच त्रास होत नाही. म्हणून जेव्हा सीतेला सोडलं वगैरे असं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा आश्चर्य वाटतं लोकांच्या बुद्धिमत्तेचं. कारण अज्ञानी म्हणजे ते तर माया ज्ञानी तर नाही, ते अज्ञानीच लोक आहेत. नुसते पशुसारखं जगायचं आणि पशुसारखं मरायचं जर असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचारच ते करू शकणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना समर्थ म्हणतात निवडा. आता काहीतरी निवडावं लागेल. एक काहीतरी निवडावं लागेल. माया समजून घ्यावी लागेल आणि जे दिसतंय ते तुला समजून घ्यावं लागेल. त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागेल. आणि एकदा का त्याचं स्वरूप समजलं, कधी कधी तर अशी आधीपासूनच आवड असते
की नको ह्या सगळ्या गोष्टीत रमायला. जास्त अशी मूळ वृत्ती असते एखाद्याची, तो लवकर त्याच्या मागे जातो. आणि काही रावणासारखे असतात, ते शेवटपर्यंत समोर राम असून सुद्धा जात नाही. हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. पण आपल्याला जर समर्थ सद्गुरूंवर विश्वास असेल तर कोणत्याही क्षणी ते शाश्वत सुख देण्यासाठी उत्सुक आहेत. तर आता तू निवड कर म्हणतात. सत्य म्हणो तरी नासे आणि मिथ्या म्हणो तरी दिसे. किती स्पष्ट म्हटलं आहे त्यांनी. सत्य म्हटलं तर नाचतंय, मिथ्या म्हटलं तर दिसतंय. आता जैसे आहे तैसे बोली जेते. मी आता तुला सांगतो काय आहे ते. सृष्टीमध्ये बहुजन. सृष्टी जर बघितली तर वेगवेगळ्या प्रकारचं रूप आपल्याला सृष्टीचं दिसतं. नाम रूप वेगवेगळं दिसतं आपल्याला. अज्ञान आणि सज्ञान. सज्ञानही दिसतात आणि अज्ञानही. जसंच त्यांनी नेणते आणि जाणते, सुरुवातीला बेलसरींच्या ह्याच्यातून वाचून सांगते, नेणते आणि जाणते हे जे आहे, तसेच ते म्हणतात सज्ञान आणि अज्ञान. म्हणून या समाधान होत नाही श्रीराम. सगळ्या प्रकारचे लोक दिसतात. मग इकडे जाऊ का तिकडे जाऊ हा प्रश्न आहे. ते 2 रोड्स, आम्हाला एक इतकी छान कविता होती आधी. 2 रोड्स, बायफर्केशन दिसतं रोडचं. इकडे गेलं तरी चालतं आहे, इकडे गेलं तरी चालतं आहे. पण इकडे जाणारी गर्दी कमी आहे जरा, तर इकडे जात नाही. जिकडे गर्दी आहे तिकडे लोक जातात आणि फसतात. जिकडे गर्दी आहे तिकडे जातात आणि फसतात. जिकडे गर्दी कमी आहे तिकडे जर गेले, कदाचित त्यांना त्या क्षणापासून आनंद मिळायला सुरुवात होईल असं म्हणतात. निवड आपली आहे. या ठिकाणी थांबू. 5, कारण थोडासा विषय जड चालला आहे, पण समर्थांवरती विश्वास ठेवून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि या ठिकाणी थांबू. 3 ओव्या वाचते. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत धर्म, तीर्थव्रत सत्याची आहे श्रीराम. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्मप्रळयाच्या पैजा घालू पाहे श्रीराम. तव बोले तो अज्ञान, तरी का करिसी संध्या स्नान. गुरुभजन तीर्थाटन, कासया फिरावे श्रीराम. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ,